श्री स्वामी समर्थ. वर्षातील फक्त श्रावणातील एकाच शुक्रवारी येणारे हे वरद लक्ष्मीचे व्रत आहे. या व्रताची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. नमस्कार. ओढ स्वामी सेवेची आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे आणि माता भगिनींचे मनापासून स्वागत आहे. हे वरद लक्ष्मी व्रत प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त केले जाते. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्येही केले जाते. श्रावणी सोमवार, मंगळागौर यासोबतच श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभाग्य देणारा सण म्हणजे वरदलक्ष्मी व्रत होय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरदलक्ष्मी व्रत का करावे, वरदलक्ष्मी व्रत कसे करावे, या पूजेची मांडणी कशी करावी, देवीला 21 नैवेद्य कोणते दाखवावेत, उद्यापन कधी करावे, विसर्जन कधी करावे, सुवासिनी भोजन कधी घालावे आणि मुख्य प्रश्न म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांबरोबर हे व्रत विधवा महिलाही करू शकतात का? वैभव लक्ष्मीचे व्रत आणि हे वरद लक्ष्मीचे व्रत एक आहे की वेगळे आहेत? उपवासाचे नियम कोणते आहेत? याबद्दल आपण आज अत्यंत सोप्या भाषेत संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून आपल्याकडून काही चूक होणार नाही किंवा पूजेमध्ये काही राहणार नाही. यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पण त्याआधी सेवेची ओढ लावणाऱ्या ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. हे एक दिवसाचे वरद लक्ष्मी व्रत श्रावणी पौर्णिमेच्या अगोदरच्या शुक्रवारी असते, म्हणजे शुक्ल पक्षातील शेवटच्या शुक्रवारी हे व्रत येते. पण यावर्षी हे व्रत पौर्णिमेच्याच दिवशी शुक्रवारी 28 ऑगस्टला आले आहे. वर्षातून फक्त श्रावणातील एकाच शुक्रवारी हे व्रत करायचे असते. वैभव लक्ष्मी आणि हे वरद लक्ष्मी व्रत वेगवेगळे आहेत. वैभव लक्ष्मीचे व्रत 5, 7 किंवा 11 या संख्येमध्ये केले जाते आणि कोणत्याही शुक्रवारी ते चालू करता येते. तर वरद लक्ष्मी हे व्रत फक्त श्रावणातील एकाच शुक्रवारी येते, त्यामुळे ही दोन्ही व्रते वेगवेगळे आहेत. वरद म्हणजे वरदान देणारी लक्ष्मी. हे व्रत प्रामुख्याने विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी आणि घरात सुख समृद्धी, धनधान्य वाढवण्यासाठी करतात. असे मानले जाते की या एका शुक्रवारी वरद लक्ष्मीची मनापासून पूजा केल्याने वर्षभरातील सर्व अष्टलक्ष्मींच्या पूजेचे फळ मिळते. ज्यांच्या घरात आर्थिक चणचण आहे, कर्ज वाढले आहे किंवा आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी वरद लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून हे व्रत नक्की चालू करावे. पहाटे सकाळी लवकर उठून स्नान करावी. काळ्या रंगाचे सोडून स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करावीत. त्या अंगण झाडून दारामध्ये सुंदर रांगोळी काढावी. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. आपल्या अंगणातील तुळशीची पूजा करून घ्यावी, कारण लक्ष्मी कायम आपल्या तुळशी वृंदापासून आपल्या घरात प्रवेश करते. हे सर्व झाल्यानंतर मुख्य पूजा असते ती म्हणजे उंबऱ्याची पूजा. उंबऱ्याला हळदीचे आणि गोमूत्र मिक्स करून लेपन करावे. जर भाड्याच्या घरात असाल आणि लेपन करणे जमत नसेल तर निदान हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याची 3 बोटे उंबऱ्याला ओढावीत. त्यानंतर आपल्या घरातील देवांची देवपूजा करून घ्यावी. ही वरद लक्ष्मीची पूजा सकाळी करावी. तर या वरद लक्ष्मीच्या व्रतासाठी लागणारी साहित्य कोणती आहे ते आपण बघूया. तर या पूजेसाठी आपल्याला गुलाबजल, अत्तर, गंध, अक्षता, हळदी कुंकू, माचीस, तुपाचा दिवा, नैवेद्याचे पदार्थ, यथाशक्ती दक्षिणा, धूप, उपलब्ध असेल तर देवीचे वस्त्र, अखंड तांदूळ, विड्याची पाने, लाल किंवा पिवळा दोरा, कलशामध्ये घालण्यासाठी सुपारी आणि नाणे. महालक्ष्मीला कवडी प्रिय आहे म्हणून माझ्याकडे ही कवड्यांची माळ आहे म्हणून मी घेतली आहे. गोमूत्र, नैवेद्य दाखवण्यासाठी वाटी किंवा कलश, पूजा मांडण्यासाठी एक कलश, गणपतीची मूर्ती, गणपती नसेल तर सुपारी घ्यावी. त्याचबरोबर हे श्रीयंत्र नसेल तर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घ्यावा. कलशाला लावण्यासाठी देवीचा मुखवटा, अभिषेक पात्र, पूजेसाठी पाट किंवा चौरंग, रांगोळी, पाण्याचा तांब्या, एक नारळ कलशावरती ठेवण्यासाठी आणि एक ओटीसाठी घेऊ शकता. अगरबत्ती, अगरबत्तीचे स्टँड, कापूर, कापराचे स्टँड, गुलाब, कमळ, पांढरी सुगंधी फुले, कापसाचे वस्त्र, दुर्वा, तुळस, बेल इत्यादी घ्यावे. पाटावर अंतरण्यासाठी लाल वस्त्र, नैवेद्यासाठी फळे, गणपतीच्या नैवेद्यासाठी गुळ खोबरे घ्यावे. देवीची ओटी भरण्यासाठी एक ब्लाउज पीस, नारळ किंवा खोबऱ्याचा तुकडा, शृंगाराचे साहित्य, बांगड्या, हळदी कुंकू, विड्याचे 2 पाने, यथाशक्ती दक्षिणा, एक सुपारी, हळकुंड, खारीक खोबरे, बदाम, ओटीमध्ये तांदूळ, वेणी किंवा सुगंधी फुले आणि त्याचबरोबर एक फळ ठेवावे. आपल्याकडे जे असेल, आपल्याला जसे जमेल तसे करावे. आपल्या परिस्थितीनुसार यथाशक्ती व्रत करावे. साधा कलश जरी मांडला तरी भक्तिभावाने केलेली पूजा देवापर्यंत पोहोचतेच. घर स्वच्छ झाडून संपूर्ण फरशी, गोमूत्र शिंपडून पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी टिकून राहते. पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून आपण ही पूजा मांडावी. फरशी पुसून झाल्यानंतर पूजेच्या ठिकाणी शुभ चिन्हांकित अशी रांगोळी काढून त्यामध्ये कलर किंवा हळदी कुंकू भरावे. तशीच पांढरी रांगोळी ठेवणे शुभ मानले जात नाही.
रांगोळी काढून झाल्यानंतर त्या रांगोळीवरती पाट किंवा चौरंग ठेवावा. महालक्ष्मी मातेला लाल रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पाटावरती लाल रंगाचे कापड अंतरावे. कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीशिवाय पूर्ण होत नाही, त्यामुळे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तुपाचा नसेल तर तिळाचा दिवा लावावा. पूजा करत असताना जर तेलाचा असेल तर तो आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला दिवा ठेवावा. दिव्याला गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले अर्पण करून नमस्कार करावा. जिथे सुगंध असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यावी. पूजेच्या मांडणीला ओवाळून घ्यावी व ती स्टँड मध्ये लावावी. पूजा करत असताना नेहमी लक्षात ठेवावे की गणपतीची प्रतिष्ठापना आपल्या उजव्या हाताला झाली पाहिजे. 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावे. त्या तांदळावरती आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती ठेवावी. गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी मांडावी. कोणत्याही पूजेची सुरुवात गणेश पूजनापासून होते, त्यासाठी गणपतीची मूर्ती अभिषेक करण्यासाठी तामणात किंवा प्लेटमध्ये थोडे अक्षता अर्पण करून त्यामध्ये ठेवावी. सुपारी असेल तर ती सुपारी ठेवावी. त्यानंतर गणपतीचे आवाहन आणि स्मरण करून 2 दाणे अक्षता अर्पण कराव्यात. महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावावे व डोक्यावरती पदर घ्यावा. आपल्याला पूजेला बसण्यासाठी आसन घ्यावे. अभिषेक करण्यासाठी पंचामृत वापरत असाल तर गाईचे कच्चे दूध, दही, तूप, मध, साखर. जर पंचामृताचा अभिषेक करणार नसाल तर साध्या पाण्यानेच अभिषेक करावा. गणपतीचा अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्ष किंवा आपल्याला जो कोणता गणपतीचा मंत्र येईल तो गणपतीचा मंत्र म्हणत अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर देवपुसायच्या कपड्याने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. सुप्रतिष्ठित मस्तू, निर्विघ्न मस्तू असे म्हणून मूर्ती मांडलेल्या विड्यावरती ठेवावी. गणपतीची पंचोपचार पूजा करावी. श्रीमन महागणाधिपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून गणपतीला अष्टगंध किंवा चंदन लावावे. श्रीमन महागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी असे म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. श्रीमन महागणाधिपतये नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अर्पण करावे. श्रीमन महागणाधिपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पाने समर्पयामी असे म्हणून लाल फुले किंवा उपलब्ध असतील ती फुले अर्पण करावीत. गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. श्रीमन महागणाधिपतये नमः धूपम अग्रपयामी असे म्हणून धूप ओवाळावा. श्रीमन महागणाधिपतये नमः दीपम दर्शयामी असे म्हणून दिवा ओवाळावा. गणपतीच्या समोर उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती गुळाचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा. गायत्री मंत्र म्हणत नैवेद्यावरती एक दुर्वा ठेवावी. गणपतीच्या नैवेद्यामध्ये तुळस ठेवली जात नाही. गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा नैवेद्याभोवती फिरवून ओम प्राणाय स्वाम, अपानाय स्वाम, व्यानाय स्वाम, उदानाय स्वाम, समानाय स्वाम, ब्रह्मण्यमृतत्वाय स्वा असे म्हणून नैवेद्य अर्पण करावा. परत एकदा तीच कृती करून नैवेद्य दाखवून नमस्कार करावा. मी जी पूजा करत आहे त्या पूजेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये अशी प्रार्थना करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा श्लोक म्हणू शकता. त्यानंतर महिलांनी आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी, थोडेशा अक्षता आणि एक फूल घेऊन पूजेचा संकल्प करावा की आज दिनांक 28 ऑगस्ट 2026 मी म्हणजे आपले पूर्ण नाव सांगून आपल्या गोत्राचा उच्चार करावा. जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणावे. मला तसेच माझ्या कुटुंबियांना क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी. अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त झालेल्या लक्ष्मीचे अखंड संरक्षण व्हावे. त्याचबरोबर सुख, शांती, समाधान मिळण्यासाठी आज मी हे श्रावणातील शुक्रवारचे वरद लक्ष्मी व्रत करत आहे. हे जगदंबे तुझ्या कृपेने माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे असा संकल्प करून सरळ हाताने पाणी तामणामध्ये सोडून द्यावे. हे संकल्पाचे पाणी कोणत्याही झाडाला किंवा तुळशीला अर्पण करावे. पाटाच्या मधोमध तांदळाचे अष्टदल करून घ्यावे. अष्टदल हे माता महालक्ष्मीचे आवडते आसन आहे. त्यानंतर मधोमध हळदी कुंकू अर्पण करावे. अष्टदलाच्या मध्ये हा तांब्या ठेवावा. तांब्यामध्ये शुद्ध जल भरावे. काही ठिकाणी यामध्ये तांदूळ भरले जातात व त्या तांदळामध्ये सुपारी, नाणे हळकून टाकून त्यावरती नारळ ठेवतात. तुम्ही पाणी किंवा तांदूळ काही पण वापरू शकता. कलशामध्ये सुपारी आणि नाणे टाकावे. थोडेसे अक्षत आणि हळदी कुंकू घालावे. कलशामध्ये एक तुळशीपत्र आणि दुर्वाही घालाव्यात, कारण दुर्वा हे दुर्गेचे प्रतीक मानले जाते आणि वंशवृद्धीचे प्रतीक म्हणून ह्या दुर्वा घालायचे असतात. कलशाला हळदी आणि कुंकवाचे मिळून 8 बोटे ओढावीत. सुरुवात ही पूर्वेपासून करावी. त्यानंतर आपल्याकडे जर उपलब्ध असतील तर कलशाला वस्त्री घालावीत. कलशावरती 5 विड्याची पाने ठेवावीत. कलशावरती चांगला पाणी आणि शेंडी असलेला नारळ ठेवावा. कलश मांडत असताना शेंडीची बाजू कायम वरती असली पाहिजे. कलश रूपात मांडलेल्या महालक्ष्मीच्या श्रीफळाला हळदी कुंकू लावावे. जर आपल्याकडे असेल तर लक्ष्मी मातेचा मुखवटा नारळावरती लावावा. तुम्हाला आवड असेल तर दागदागिने घालून तुम्ही सजावट करू शकता. जर आपल्याकडे वस्त्र नसेल तर कापसाचे 21 मणांचे वस्त्र करून ते देवीला अर्पण करावे. आपल्याकडे महालक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर त्यावरती श्रीसुक्ताचा अभिषेक करावा किंवा लक्ष्मीचे मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यावे
व देवीची मूर्ती किंवा श्रीयंत्र देवीच्या उजव्या बाजूला स्थापन करावे. घरी मूर्ती किंवा श्रीयंत्र काहीच नसेल तर फोटो ठेवला तरीही चालतो. या वरदलक्ष्मी व्रतामध्ये मुख्य असते ते म्हणजे या दोरकाची पूजा. पिवळा किंवा लाल धागा घेऊन त्याला अशा 9 गाठी बांधाव्यात. पाहू शकता अशा प्रकारे मी या धाग्याला 9 गाठी करून घेतल्या आहेत. हा धागा देवीजवळ ठेवून त्याला गंध, अक्षता, हळदी, कुंकू आणि फुले अर्पण करावीत. या धाग्याचे काय करायचे ते पुढे बघा. देवीला आणि संपूर्ण पूजेवरती सुगंधी अत्तर शिंपडावे, म्हणजे ते सुगंध असतो तिथेच देवी येत असते. चला आता आपण देवीची पंचोपचार पूजा करूया. देवीला सर्वप्रथम गंध लावावे. गंध म्हणजे चंदनाची पावडर किंवा अष्टगंध पाण्याने किंवा गुलाबजलाने ओले करून ते लावावे. ओम श्री वरदलक्ष्मी देवै नमो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणावे. ओम श्री वरदलक्ष्मी देवै नमो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी असे म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. ओम श्री वरदलक्ष्मी देवै नमो नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अर्पण करावे. ओम श्री वरदलक्ष्मी देवै नमो नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयामी असे म्हणून वेली किंवा उपलब्ध असलेली सुगंधी फुले देवीला अर्पण करावीत. त्याचबरोबर कमळ मिळाले तर कमळही अर्पण करावे. या वरदलक्ष्मीला 21 पत्री अर्पण केल्या जातात किंवा तुळस, बेल आणि दुर्वा जरी अर्पण केल्या तरीही चालतात. महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत 21 अक्षता, 21 फुले आणि 21 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींची पाने तुम्ही अर्पण करू शकता. जर सहज उपलब्ध असतील तर करू शकता, नसेल तर तुम्ही अशी साधी पूजा करू शकता. देवीच्या समोर पाटावरती उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्याचे पदार्थ ठेवावे. आता हे नैवेद्य कोणते आहेत ते बघा. या वरदलक्ष्मीला वेगवेगळ्या 21 पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. जर एवढे 21 वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करणे जमत नसेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही नैवेद्य करू शकता. किंवा 21 लाडू, 21 करंज्या, 21 अनारसे, 21 मोदक, 21 पुरी आणि पुरी सोबत खीर यापैकी तुम्हाला जे जमेल ते 21च्या संख्येमध्ये किंवा आपल्या इच्छेप्रमाणे ठेवू शकता. नैवेद्यासाठी 5 फळे किंवा उपलब्ध असतील तेवढी फळे ठेवावीत. पाण्यामध्ये तुळशीपत्र बुडवून प्रत्येक नैवेद्यावरती ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि हा गायत्री मंत्र म्हणत तुळशीपत्र ठेवावे. ओम श्री वरदलक्ष्मी देवै नमो नमः धूपम अग्रपयामी दीपम दर्शयामी असे म्हणून धूप दीप ओवाळावा. त्यानंतर एक तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवून नैवेद्याभोवती गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा फिरवावे. ओम प्राणाय स्वाम, अपानाय स्वाम, व्यानाय स्वाम, उदानाय स्वाम, समानाय स्वाम, ब्रह्मण्यभृतत्वाय स्वाहा असे म्हणून नैवेद्य दाखवावा. ते तुळशीपत्र देवीजवळ ठेवून परत एकदा हातामध्ये दुसरे तुळशीपत्र घेऊन पाण्यामध्ये बुडवून परत हीच कृती करावी. ओम श्री वरदलक्ष्मी देवै नमो नमः ध्येयं ध्येमी नमस्काराने समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून नमस्कार करावा. नैवेद्य दाखवल्यानंतर देवीला तांबूल अर्पण करावा. त्यासाठी विड्याची 2 पाने घेऊन त्यावरती 1 सुपारी, 1 हळकुंड, 1 बदाम आणि 1 खारीक ठेवावी आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवावा. अखंड देवीची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी देवीची ओटी भरावी. ही देवीची ओटी भरून देवीच्या बाजूला ठेवावी. देवीकडे आपली जी काही मनातली इच्छा असेल ती मागावी. वरदलक्ष्मीच्या व्रताची कथा वाचावी. इथेपर्यंत पूजा झाल्यानंतर देवीची आरती करून घ्यावी. पहिला आपण गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणून मग दुर्गे दुर्गटबारी ही देवीची आरती किंवा येत असेल तर महालक्ष्मी मातेची आरती म्हणावी. आरती झाल्यानंतर निरांजन जमिनीवरती ठेवू नये. पाठ ठेवून त्यावरती निरांजन ठेवावे. त्यानंतर कापूर प्रज्वलित करून कर्पूर गौरम म्हणत ती कापराची आरती करून घ्यावी. सर्व पूजेला कापूर दाखवावा. स्वतः त्या कापराच्या ज्योतीवरती हात फिरून आपल्या त्या डोळ्यांना आणि डोक्याला लावावे. इथेपर्यंत आपली ही वरदलक्ष्मीची पूजा संपूर्ण संपन्न होते. देवी समोर बसून तुम्हाला जर सेवा करायची असेल तर कमलकट्ट्याच्या किंवा तुळशीच्या माळेवरती लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, कमलात्मक मंत्र 1 माळ, श्री सूक्त, पुरुष सूक्त, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणून सेवा करू शकता. हे व्रत पूजा करत असताना आपल्या हातून कळत न कळतपणे काही चुका घडत असतात. त्यासाठी कान पकडून हात जोडून देवीची क्षमा मागावी. काही चुकलं असेल तर माफ कर म्हणावे. नाहीतर देवी अपराध क्षमा स्तोत्र म्हणू शकता. या व्रताचे उद्यापन सायंकाळी करावे. 1, 3, 5 आपल्याला जमतील तेवढ्या सुवासिनी बोलवून त्यांचे पाद्य पूजन करून त्यांची ओटी भरावी. देवीला तसेच आलेल्या सुवासिनींना हळद ओली करून 1-1 बोट ती दोन्ही गालांना लावली जाते. त्याचबरोबर आलेल्या सुवासिनींना जेवू घालावे. हे व्रत आपल्या इच्छेनुसार आपण करू शकतो. दरवर्षी करायलाच पाहिजे असा काही याचा नियम नाही. हे व्रत फक्त महिलाच करू शकतात. पुरुषांनी सोबत पूजेला बसले तरीही चालते. वैभव लक्ष्मीचे व्रत चालू आहे आणि तुम्हाला हे वरदलक्ष्मीचे व्रत सुद्धा करायचे असेल तर तुम्ही हे व्रत दोन्हीही करू शकता. ज्या विधवा स्त्रियांना हे व्रत करायची इच्छा असेल त्यांनी हे व्रत केले तरीही चालते. देवाला विधवा आणि सुवासिनी स्त्रिया सगळ्या सारख्याच असतात. सुवासिनी स्त्रियांचा पण कुटुंब असते आणि विधवांचे पण असते. त्यामुळे तुम्ही नक्कीच पूजा करू शकता. चांगले लग्न होण्यासाठी मुली पण हे व्रत करू शकतात. सर्व आरती झाल्यानंतर हा पूजेजवळचा पिवळा धागा घ्यावा.
महिलांनी आपल्या या महालक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपल्या डाव्या हातामध्ये तो बांधून घ्यावा. कायम बांधला तरीही चालतो किंवा एक दिवस बांधून दुसऱ्या दिवशी हा धागा सोडून तुम्ही तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये हा ठेवावा. दुसऱ्या वर्षी हे व्रत करणार त्यावेळी हा धागा काढून त्याची पूजा करून नवीन धागा बांधल्यानंतर तुम्ही हा नदीमध्ये किंवा तुळशीमध्ये विसर्जन करू शकता. हे व्रत करणार असाल तर सूर्योदयापासून उपवास धरावा. फलाहार, दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास धरावा. सायंकाळी देवीला अन्नाचा नैवेद्य दाखवून आरती करून मग आपण उपवास सोडावा. शुक्रवार हा लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी लक्ष्मीचे विसर्जन करत नाहीत. त्यामुळे शनिवारी सकाळी स्नान झाल्यानंतर आपण या मांडलेल्या पूजेची उत्तर पूजा करायची आहे. गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुले अर्पण करून देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. धूपदीप ओवाळून आरती करावी. देवीला नमस्कार करावा. मुखवटा आपण कायम पूजेमध्ये वापरत असतो त्यामुळे मुखवटा अलगद काढून उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन यांतु देवगणः सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकामना सिद्ध्यर्थ पुनरागमनायच असे म्हणून या पूजेचे विसर्जन करावे. या कलशातील पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडून ते तुळशीला घालावे. नारळाचा गोड प्रसाद करून तो घरच्या घरी खावा. बाकीचे देव आहेत ते देवाऱ्यामध्ये ठेवावेत. दक्षिणा मंदिरामध्ये दान करू शकता किंवा त्या दक्षिणेचे देवाला काहीतरी घेऊ शकता. उरलेले सर्व निर्माल्याचे विसर्जन किंवा घरातील कुंड्यांमध्ये हे घालू शकता. तर भक्तांनो, अशी ही वरदलक्ष्मी व्रताची सोपी आणि सुंदर माहिती आहे. तुम्हीही या श्रावण शुक्रवारी हे व्रत नक्की करून माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास ओड स्वामी सेवेची या माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आध्यात्मिक माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.